की आपण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. मी 4 साखर कारखाने विदर्भात चालवतो. तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. आणि विदर्भ म्हणजे 100 पैकी 33 पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा. आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं, संपले. आणि मी एकटा आता 4 कारखाने चालवतोय. दरवर्षी 30 कोटी रुपयाचा घाटा होता. पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं. याचं कारण या देशामध्ये मी 2004 पासून इथेनॉलचा सातत्याने प्रचार करतो. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं होतं. आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो होतो. मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉलपासून तिथल्या गाड्या चालतात. आणि मी सातत्याने 2004 पासून त्याचा फॉलोअप केला. आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचाला घासून राहिले, नाहीतर सगळे लंबे झाले असते, सगळे कारखाने